Cheers. कसं वाटतं? वाव, मस्त लागतंय. सगळ्यांना वाटत असेल की आम्ही काहीतरी कोकम सरबत वगैरे पितोय, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण ऍक्च्युली हे कोकम सरबत नाहीये. तर आय होप की दीप्ती तू हे गेस केलं असशील की काय. कळत नाही मला कसलं आहे हे नक्की. बरं, ही बीटरूटची पावडर आहे आणि ही बीटरूटची पावडर आपण जस्ट पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि आपण ती घेतो आहे. फारच छान लागतंय. पण हे काय म्हणजे कशासाठी घ्यायचं? एकतर जे लोक आता सध्या जिम मध्ये जातात आणि वर्कआउट करतात त्यांना प्री वर्कआउट काहीतरी आवश्यक असतं आणि बीटरूट जेव्हा आपण बीटरूटचं काहीतरी असं स्मूदी किंवा पाणी घेतो, ड्रिंक्स घेतो, त्याच्यानंतर एक्सरसाइजचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो, स्टॅमिना वाढतो आणि त्याचं कारण म्हणजे बीटरूट्स मध्ये नॅचरली नायट्रेट्स असतात आणि हे म्हणजे नायट्रेट्स म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन ह्याचा एक संयोग असतो आणि जेव्हा आपण हे आपल्या बॉडीमध्ये घेतो तेव्हा त्याच्यामुळे आपलं रक्ताभिसरण, आपलं ब्लड सर्क्युलेशन त्याची सुधारणा होते आणि परफॉर्मन्स वाढतो आणि प्री वर्कआउट म्हणून हे अत्यंत नॅचरल असं सप्लिमेंट आहे की नाही. ही खूप छान अशी माहिती. हे खरंच खूपच छान. कारण ना वर्कआउटला यायच्या आधी नक्की काय घेऊन यायचं हा खूप प्रश्न असतो. आणि मेनली उगीच काहीतरी कॉफी पिऊन या, हे करून या, त्याच्यापेक्षा हे घेतलं तर खूपच छान आहे. कॅफेन ही गोष्ट चांगली आहे कारण ते फॅट बर्नर आहे, पण तरी त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला माहिती आहे आणि लोक अतिरिक्त प्रमाणामध्ये कॅफेन सप्लिमेंट सुद्धा घेतात. त्यामुळे तर पॅल्पिटेशन होणं किंवा ब्लड प्रेशर वाढणं याच्यामध्ये तर उलट अशा काही गोष्टी आहेत जसं की त्याच्यामध्ये लोह आहे, पोटॅशियम आहे, त्याच्यामुळे उलट ब्लड प्रेशर सुद्धा कमी व्हायला मदत होते. अँटीऑक्सिडंट्स आहे, आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात. त्यामुळे हे अत्यंत नॅचरल असं आपल्याला म्हणतात ना की एक निसर्गाने दिलेली देणगी आहे. हे जे नायट्रेट्स आहे प्रोसेस्ड फूड मध्ये सुद्धा मिळतात, परंतु ते चांगले नसतात शरीराला. ऑफकोर्स जे नॅचरल स्वरूपामध्ये असतात तेच चांगले असतात. मस्त आहे हे. तुझ्याकडे आहे? माझ्याकडे हे आहे कारण की एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याची जी क्वालिटी आहे ती चांगली हवी, शुद्ध स्वरूपामध्ये हवी. आणि अजून एक मला इथे मेन्शन करायला आवडेल की योग्य सल्ल्यानेच घ्या. कोणाला जर लो बीपी असेल किंवा काही किडनीचा प्रॉब्लेम असेल की ज्याच्यामध्ये किडनी स्टोन्स, कारण बीटरूट मध्ये ऑक्झलेट जास्त असतात, तसंच एखाद्याची किडनी जर नीट काम करत नसेल, आजकाल आपल्याला माहितीये की अॅक्यूट रिनल फेलियर किंवा क्रॉनिक रिनल फेलियर ह्याचे सुद्धा आपल्याला बरेचसे लोक आढळतात की ज्यांच्या रक्तामध्ये पोटॅशियमचे लेवल जास्त असू शकतात आणि ह्याच्यामध्ये पोटॅशियम जास्त आहे. त्यामुळे योग्य सल्ल्याने घ्या. पण नक्कीच नक्की म्हणजे मला आता मी एवढंसं प्यायलंय तर मला खूपच छान एनर्जेटिक वाटतंय कारण तुझं ब्लड सर्क्युलेशन वाढलंय आता आणि पटकन होण्यासारखं आहे. अगदी अगदी अजिबातच वेळ लागत. आणि अजून एक इंटरेस्टिंग स्मूदी सांगते. अगदी तुम्हाला जर वेळच नसेल तर पटकन पाण्यात मिक्स करून तुम्ही घेऊ शकता. नाहीतर मग ह्याची एक चमचा पावडर, बीटरूटची पावडर, एक केळं, त्याच्यामध्ये मे बी यू कॅन ऍड आल्मंड मिल्क, थोडंसं मध किंवा डेट्स टाकू शकता आणि प्री वर्कआउट ही स्मूदी सुद्धा छान आहे घ्यायला. मस्त. पण हे म्हणजे आता वेट लॉस, वेट गेन कुठलंही हे असेल, एनीवन हू वॉन्ट्स टू लूज वेट, फॅट्स स्पेसिफिकली ज्यांना मसल्स इम्प्रूव्ह करायचे आहेत, कारण की जिम मधनं झाल्यावर रिकव्हरी पण मसलची चांगली झाली पाहिजे. कारण आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा मसल्स लॉस होत असतो, त्यामुळे मसल रिकव्हरीसाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे. वाव, मस्त, ग्रेट. सो चेअर्स सगळ्यांना. हॅपी बीटरूट ड्रिंक.